देशात लोकशाही कशी मजबूत होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. श्रीमंत शाहू छत्रपती यांचे उद्गार. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. आज कोल्हापूर शहराच्या नरसरी बागेमध्ये शिवजन्मकाळ सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती घराण्यातील सदस्य म्हणजे शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती उपस्थित होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही हा शिवजन्मकाळ सोहळा पार पडल्यानंतर कार्यक्रमस्थळी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. यावेळी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीत बैलगाडी, पालखी या लवाजम्यासह हा सोहळा पार पडला. तर अनेक मंडळांनी चौकाचौकांमध्ये शिवजयंती साजरी करून जनजागृतीबाबत कार्यक्रमांचं आयोजन केलं. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशातील लोकशाही मजबूत कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सांगितलंय. तर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सर्व प्रश्न बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असंही ते म्हणाले. पुन्हा एकदा शककर्ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत आज हा विषय घेऊन पुढे चालला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपण 2-3 गोष्टी मुख्यतः चांगलं शिकतोय की आपले जनता, आपली देश या सगळ्यांचं आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. आणि आपण आता 1947 पासून लोकशाहीमध्ये आता जगतोय. तर लोकशाहीचा पाया कसा मजबूत करता येईल सातत्याने इकडे आपल्या सर्वांचं लक्ष पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार बोलवलंय, शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन. आणि आशा आहे की ते पास करतील मराठा आरक्षणासंबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे. महाराज तिकडे जरांगे पाटील अद्याप उपोषणाला बसलेत. मागच्या वेळी तुम्ही गेला होता, भेट घेतली होती. अद्याप ते मागे हटायला तयार नाहीत. प्रकृती चिंताजनक होती. ते काय बघतोय आपण सर्वजण इथनं कोल्हापूरहून, कोल्हापूरसारख्या ठिकाणी येऊन, तर त्यांचा आणि शासनाचा संवाद चालू आहे. आणि शासनाचा आणि त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहीत नाही, किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहीत नाही. पण कधी कधी त्यांना वाटतं की ते पाळल्या जात नाहीत, कमीत कमी टाईमशीर पाळल्या जात नाहीत.